हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीट प्रणूमध्ये आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा आपण स्वच्छ अशा धुवून त्या सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आता सगळे मसाले आपण यातच टाकणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। 1 चमचाभर इतके लाल तिखट टाकले। 1 चमचाभर इतका कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। पाव चमचा हळद टाकलेले आहे। त्यानंतर आपण इथे अगदी चिमूटभर इतकं हिंग टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकी धने पावडर टाकायची आहे। अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे भरून आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथे वापरलेला आहे। त्यानंतर 1 चमचाभर इतकं ओलं खवलेलं खोबरं टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना 1 छोटा चमचाभर इतकं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर चिरून तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे मसाले शेवग्याच्या शेंगेला अगदी व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत। छान असं सगळं मिक्स करून घेतलंय आपण। आता ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। कुकर मध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत। अगदी इन्स्टंट बनते। तुम्ही थोडा वेळ खाऊन ही भाजी बनवणार असाल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता। अगदी चविष्ट लागते कढईमधली भाजी पण। आता सध्या आपण अगदी पटकन अशी ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे इथे कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये साधारणतः 3 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। यामध्ये फोडणीला आपण जिरं मोहरी टाकायचे आणि साधारणतः 4-5 लसणीच्या पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकले। आता बारीक चिरलेला थोडा कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे। हे सगळं छान असं परतून घेऊयात। हे सगळं परतत आलं की यामध्ये आपल्याला साधारणतः अर्धा चमचा इतके आलं लसूण पेस्ट टाकायचे आणि आता आलं लसूण पेस्ट सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। आता यामध्ये ज्या मसाला लावून ठेवलेल्या शेंगा आहेत त्या आपल्याला टाकायच्यात। पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाला ना शेंगांमध्ये छान असा मुरला गेला पाहिजे, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। एकदा शेंगा शिजल्या की मात्र त्या हलवता येत नाही, त्यामुळे आताच त्या मस्त अशा हलवून मिक्स करून घ्यायच्यात। साधारणतः 2-3 मिनिटं मसाला छान असा परतला गेला ना की मग यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। ज्या पद्धतीने ओली किंवा सुकी भाजी आपल्याला बनवायची त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात। इथे आपण सुकी अशी भाजी बनवणार आहोत, त्यामुळे जास्त पाणी वापरलेलं नाहीये। शेंगा व्यवस्थित शिजल्या जातील आणि थोडासा भाजीला ओलसरपणा राहील इतपत पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे। मीठ वगैरे सगळं ऑलरेडी टाकल्यामुळे आता फक्त कुकरला झाकण लावून मस्त अशा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। इथे कुकरला शिट्ट्या करून कुकर छान असं थंड करून आपण घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त गरमागरम अशी शेवग्याच्या शेंगेची पौष्टिक भाजी बनवून तयार आहे।
भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। खूप अप्रतिम लागते। शेवग्याच्या शेंगा आरोग्याला खूप चांगल्या असतात, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच कधीतरी शेवग्याची भाजी घरी बनवत जा। व्हेजिटेबल मार्केटमध्ये नेहमीच शेवग्याच्या शेंगा भेटतील असं नाही, पण जेव्हा कधी भेटतील तेव्हा आवर्जून त्या आणून शेवग्याच्या पालांचं म्हणा किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की घरी बनवत जा। कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।